सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान आजच्या तरुण पिढीच्या म्हणजे जेनझी मानसिकतेवर, त्यांच्या बदलत्या जीवनशैलीवर किंवा विशिष्ट वागणुकीवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉक्रोच म्हणजे झुरळ या शब्दाचा उल्लेख केला. या विधानानंतर इंस्टाग्राम आणि एक्सवर कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक काल्पनिक चळवळच उभी राहिली. मित्रांनो, विसरा जुन्या राजकीय पक्षांना. सध्या इंटरनेटवर आणि खऱ्या जगात एका नवीन पक्षाची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आणि याचे हायकमांड कोणी नेते नसून आजची जेनझी मुलं आहेत. आता तुम्ही म्हणाल, हे काय नाव आहे? तर ऐका, ज्याप्रमाणे जगात काहीही झालं तरी कॉक्रोच संपत नाहीत, अगदी तसेच आजच्या जेनझीला कुणीही कॅन्सल किंवा संपवू शकत नाही. ही मुलं काय करू शकतात हे आता ते जगाला दाखवून देत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल क्रांती. जिथे जुनी पिढी वयाच्या 25-30व्या वर्षी करिअरचा विचार करायची, तिथे कॉक्रोच जनता पार्टीचेही तरुण वयाच्या 18व्या वर्षी घराच्या एका कोपऱ्यात बसून लॅपटॉपवर लाखो रुपये कमवत आहेत. AI टूल्स वापरणं असो, क्रिप्टो ट्रेडिंग असो की सोशल मीडियावरून ब्रँड्स उभे करणं असो, या मुलांनी पारंपरिक 9 ते 5च्या नोकरीच्या चौकटी मोडून काढल्या आहेत. दुसरा इम्पॅक्ट म्हणजे यांचा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. या पिढीला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं, नाजूक म्हटलं जातं, पण वास्तव वेगळंच आहे. ही मुलं मेंटल हेल्थवर उघडपणे बोलतात. नैराश्यातून, अपयशातून कशी फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यायची हे त्यांना ठाऊक आहे. समाजाने कितीही टोमणे मारले तरी ते स्वतःचा रस्ता स्वतः बनवतात. हीच तर खरी कॉक्रोच पार्टीची सर्व्हायव्हल स्किल आहे. तिसरा आणि सर्वात मोठा इम्पॅक्ट म्हणजे जुने स्टिरियोटाइप्स तोडणे. लोक काय म्हणतील हा विचार ही पिढी करत नाही. पर्यावरणाचा प्रश्न असो, जेंडर इक्वॅलिटी असो की स्वतःच्या आवडीचं करिअर निवडणं असो, ह्या मुलांनी समाजाला एक नवा दृष्टिकोन दिलाय. जे काम मोठ्या सिस्टीमला जमलं नाही ते ह्या मुलांनी आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून करून दाखवलंय. तर मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे केवळ एक गंमत नाही, तर ती एका नव्या विचारसरणीचं प्रतीक आहे. जी पिढी स्वतःच्या अटींवर जगतीये आणि जगाला बदलायला निघालीये. तुम्ही स्वतः जेनझी आहात का? आणि तुम्ही ह्या कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य आहात का? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पीस आउट.